पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर दुर्घटना घडली। मॉकड्रिल हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जात असताना एका हँडग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाला। यात 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत। हा स्फोट इतका भयानक होता की या 2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्यात। शुभम कावरे आणि शिवराज पवार अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत। मॉक ड्रिलचा डेमो चालू होता मुख्यालयाला। तर आमच्याकडे ग्रेनेड दिले होते हातात फेकायला। तर ती ग्रेनेड बद्दल पूर्ण माहित नसल्याने ती पिन काढली आणि ती आमच्या हातातच बस झाली। किती लागले, किती काय आता ऑपरेशन करंगळी आता आमच्या तिघांना म्हणजे तिघांची पण करंगळी झाली, वेगळी झाली। एकूण 4 जण जखमीच। आमची मॉक ड्रिल चालू होते बकरी ईद निमित्ताने। तर सकाळी 10 वाजता आम्हाला ते डेमो द्यायचं होतं नाही का, डेमो चालू होता। आमच्याकडे ते ग्रेनेड ते होते, ते आमच्या हातात ब्लस्ट झाले। या दुर्घटनेसंदर्भात पोलीस अधिकारी काय प्रतिक्रिया देत आहेत बघा। तेल आणि ग्रेनेड कसं फोडायचं हे प्रात्यक्षिक दाखवत असताना संबंधित जवानाकडनं पिन काढल्या गेली आणि ती लिव्हर पट्टी चुकून त्याच्या हाताकडनं सुटली, जेणेकरून लिव्हर पट्टी सुटल्यावर तो ब्लास्ट होतो, फेकल्यानंतर थ्रो केल्यानंतर तो ब्लास्ट होतो आणि चुकून त्याच्याकडनं सुटली आणि ते त्याच्या हातात ब्लास्ट झाला। ब्लास्ट झाल्यानंतर त्याला करंगळीला मार लागला। ह्या करंगळीमधला जॉईंट जे आहे तो जॉईंट निसटला आहे आणि त्याच्यावर केबल वायर केवाय करून ऑपरेट करणारे आज दुपारी बाकीचे 2 जण त्याचे शेजारी होते, ते किरकोळ जखमी झालेले आहे।